मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे आता 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। मुंबईमध्ये पुढचे काही तास जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आणि सध्या रस्ते वाहतूक सुरळीत आहे, रेल्वे वाहतूक उशिराने आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता गर्दीतून प्रवास करावा लागतोय। मुंबईमध्ये काही दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून मात्र पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचं स्वरूप आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे आता सध्या 10 ते 15 मिनिटे उशिरा आहे। तर सायन परिसरामधून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मुंबईत आज सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या अर्ध्या तासापासून मुंबईतल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळते। मी आहे आता सायन या ठिकाणी, सायन हॉस्पिटलच्या बाजूचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सकाळची वेळ असल्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते शाळेत जात असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर जे कामावर जाणारे चाकरमानी आहेत ते सुद्धा या ठिकाणावरून जात आहेत। जोरदार पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर मात्र मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं पुढचे काही तास पुन्हा एकदा अलर्ट दिलेला आहे। मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे आहे। मुंबईकरांनी बाहेर पडताना पुन्हा एकदा सावध होऊनच बाहेर पडावं, जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट शाश्वत सोनावणेचा मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।